आई आठवत नाहीये याचा अर्थ ते महत्वाचं नाही. चल तू आता फार ताण नको दिवस डोक्याला, आराम कर. मंजिरी बद्दलच बोलायचंय मला. हो बोला ना आई. आई मंजिरीची तब्येत अगदी व्यवस्थित आहे. तू हॉस्पिटलमध्ये असताना तिलाही थोडासा त्रास झाला होता, पण डॉक्टर पेंडसे म्हणाल्या काळजीचं काहीच कारण नाही, स्ट्रेसमुळे झालंय. आई जरी नाही म्हणत तरी त्यांना माझ्याच बद्दल बोलायचं. त्या जर अशा तोल जाऊन पडल्या नसत्या तर आतापर्यंत आईंनी आणि मी यांना आशिष बद्दलचं सत्य सांगूनही टाकलं असतं. पण अजूनही मी यांना सगळं सांगूच शकते. असं यांच्यापासून लपवून ठेवणं आता नाही जमणार मला. मंजिरी माझी ती ग्रीनवूडची फाईल कुठे मिळत नाही. हा बरं ऐक, मला एका महत्वाच्या कामासाठी जर ऑफिसला जावं लागणार आहे. मी जाऊन येतो. मंजिरी आईला मगाशी नेमकं काय बोलायचं असेल? तसं ती तुटकच बोलत होती, पण तुझ्याबद्दल काय बोलायचं असेल तिला? मला माहितीये आईंना काय सांगायचं होतं ते. तुला माहितीये? सांग ना. म्हणजे फक्त आईंनाच नाही, मला सुद्धा तुम्हाला हे सांगायचंच होतं. तुम्ही हैदराबादला असताना सत्या, तू प्रियाला घर सोडून जायला सांगितलं? तू असं कसं बोलू शकतोस रे? आज तिला घर सोडून जायला सांगितलं, उद्या मला सांगशील? आते हा सांग ना, तू विजा म्हणून तेवढंच बाकी ठेवले. आते तू जरा शांतपणे ऐकून घेणारच का माझं? मी प्रियाला कुठं बी जायला सांगितलं नाही, तिनं तिच्या बॅगा भरल्या. मग काय ती खुळी आहे रडाया? ती का रडते मला काय ठाव? खोटं बोलू नका. तू तिच्यावर आवाज चढविला. होय चढवल्या मी तिच्यावर आवाज, पण मी तिच्यावर आवाज चढवला म्हणून तू इथं भांडायला आलीस का? मी तिला घराच्या बाहेर जायला सांगितलं म्हणून? ते म्हणजे तुझं हे ते तुझ्याचकडे ठेव, कळलं? मी तिला कुठं बी जायला सांगितलं नाही. तिनं जे तमाशे केले ते फक्त बंद करायचं. आत्या हो ए बाय, तू मध्ये बोलू नका. करून सवरून नामानिराळी होणारी तूच आहेस, बोरातला किडा. ए आते, मंजिरीला बोलण्याचं काम नाही. आणि एवढा पुळका आलाय ना हो प्रियाचा, मग हे तिला कडेवर फिर अख्ख्या कोल्हापुरात जाऊन सांगायचं तिला, जर या घरात टिकून राहायचं असल तर पुण्यांदा असं बॅगा बिगा भरून माझ्यासमोर नाचवायचे तमाशे करायचे नाहीत. फेकून देईन घराच्या बाहेर. मंजिरी मी येतो जा. आणि काळजी घ्यायची, वेळेवर औषधं घ्यायची आणि वेळेवर जेवायचं दुपारी, कळलं? मी फोन करेनच तुला. बाय. आत्या मी हे बाई मंजिरी, काळजी घे. दुपारच्या गोळ्या वेळेवर घे, नाहीतर तुझा नवरा आमच्यावर कावल ना. प्रिया, प्रिया, आता काय झालं? रडू नका. मी बोलले सत्यजितला, चांगलं खरसावलं. आता अजिबात रडायचं काम नाही. आत्या तू कशाला बोललीस माझ्यासाठी? आता सत्यजित हा राग धरून ठेवेल मनात. ठेवू दे की, मला बी त्याला दाखवून द्यायचं होतं. आम्हाला बी कान आहेत, डोळे आहेत, आम्हाला नाही दिसत वय त्या मंजिरीची थेर. सत्या, एवढं सगळं बोलला तुम्ही सत्यजित दादांना, मग घाबरते वय? मी त्याची आत्या आहे, आत्या.
सच्ची रक्ताच्या नात्याची, या घरातली, बाहेरून आणलेल्या नात्यातली नाही. आत्या तसं तुझीतलं बी नाही येड लागले, येड. सारखं मंजिरी मंजिरी करत असतो या. बाकी काय कुणाची लगीन झाली नाहीत व्हय? काय काय म्हणाला दत्ता? बाकी काय कुणाची लग म्हणजे बाकीच्या बायकांबद्दल बोलत होती मी. नाही, मी तेच म्हणतेय की बाकीच्या बायकांचा काही संबंध नाही ना इथे. आता आपण प्रियाबद्दल बोलतोय की नाही? बाकीच्या बायकांच्या ट्रॅकवर घुसायची काय गरज आहे आपल्याला? तू गप का सगळे? हे समजणं तुझ्याच मुळे झाले. तुझ्या संगतीत राहिली ना म्हणून प्रियाचं हे समज झाले. मी काय केलं आता? तूच समज केले. ती मंजिरी एका तऱ्हेची आणि तू दुसऱ्या तऱ्हेची. आमच्या वहिनीला बी ना सुना मिळाल्या त्या अगदी नक्षत्रवाणी. कुणाला झाकावं आणि कुणाला दाखवावं हेच कळलं ना. प्रिया, आत्यांना ना जरा. आत्या राहू दे ना, तू नको बोलू तिला काय आता. प्रिया, प्रिया तू नगर रडूस. हे बघ, तू पोरकी नाही आहेस. कोणी असो वा नसो, पण मी हाय तुझ्या संग. मला सांग, मी कोण आहे तुझी? विश्वासाचा ध्रुव तारा. माझी बाय ग, रडू नगस. आई, आई, सावकाश. काय ग? आई, जेवणाची वेळ झालीये. तुम्हाला ताट आणून देऊ की तुम्ही येताय बाहेर? आत्ता? अगं आत्ताच तर नाश्ता करून आले ना मी हॉस्पिटलमधून. लगेच जेवायला बसायचं आपण? हो, म्हणजे तुम्ही झोपला होतात ना बहुधा, म्हणून तुम्हाला अंदाज नसेल आला वेळेचा. जेवायची वेळ झालीये, मग काय करू? असेल असेल. मग येताय ना? तू बैस जरा, बस. खरं सांगू, देवाची कृपाच झाली नाही आपल्यावर. मी अगदी बचावले बघ यातून. पण तरी सुद्धा पडल्यानंतर मला शेवटची गोष्ट आठवतीये, ती म्हणजे एका क्षणी मला भीती वाटली होती. असं वाटलं की आपण आपल्या नातवंडाचं तोंड बघू शकणार आहे का नाही. आई, हे काय बोलताय तुम्ही? हे बघा, पुन्हा असा विचार अजिबात नाही करायचा. तुम्हाला काहीच होणार नाही. आम्ही आहोत ना सगळे. आई, मगाशी तुम्ही यांच्याशी माझ्या आणि आशिष बद्दलच बोलणार होतात ना? आशिष बद्दल? का? नाही म्हणजे कोण हा आशिष? कोण? आशिष म्हणजे हा, तो तुझा. पण आता तू त्याचं नाव का घेतेयस इथे? त्याचा आपल्याशी काय संबंध आहे आता? मला काहीतरी वेगळंच बोलायचं होतं. त्याचं काही. तरी पण तू त्याचं नाव का घेतलंस? त्याचा काय संबंध? आई, अहो तुम्ही असं काय करताय? मागे मागे नाही का मी तुम्हाला सांगितलं? तू जा, मला भूक नाहीये, जा.
सत्यजित, सत्यजित मी तुला तू जर माफी मागणार असशील तर गरज नाही, कारण कुठल्या तरी फुक्कड कारणांवरनं भांडण उकरून काढायची आणि नंतर माफी मागायची हे आता तुझ्याही सवयीचं झालं आणि माझ्या. सो खरंच गरज नाही. आपल्यात कुठल्याही प्रकारचं नातं राहिलं नव्हतंच. आज तू माझ्याकडनं सॉरी म्हणण्याचाही हक्क काढून घेतलास. मंजिरी, मंजिरी झोपली. तुला चहा हवा असेल तर सांग, मी मीराताईंना सांगते. नाही गरज नाही. माझ्या घरात मला चहा हवा असेल तर मला सांगता येतो. मंजिरी, प्रिया, काय का आत्ता यावेळी? अगं हो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. अरे हो, काय झालं होतं सकाळी? तू एवढी डिस्टर्ब का होतेस प्रिया? नाही, मला त्या विषयावर नाही बोलायचं. मी खरं तर काहीतरी वेगळंच विचारायला आले होते. बरं, बस ना. मंजिरी, आय एम सॉरी. तुला असं वाटेल मी पुन्हा तोच प्रश्न विचारतेय, पण हे खूप महत्वाचं आहे आणि मला तुझी काळजी वाटते म्हणून विचारते. तू सत्यजितला आशिष बद्दल काही सांगितलं नाहीस ना? नाही, म्हणजे अजून तरी नाही, पण आज मी सांगणार आहे त्यांना सगळं. आई, हे घ्या. बास ग. आई, काहीच खाल्लं नाही तुम्ही, हे तरी खा प्लीज. आता शाले, मी बरी आहे. सकाळपासून 22 वेळेला तुम्ही मला हा प्रश्न विचारलात आणि प्रत्येक वेळेला मी हेच उत्तर देते, मी बरी आहे. अगं तुझी काळजी वाटते म्हणून विचारती. बरी आहेस ना? व ठीक आहे, मग मी जाते. सासूबाई, काय ग? मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोलू? मग बोल की. परवानगी कसली घेतीस? नाही असं अगं नाही. बस बस बस, म्या बसती इथं. म्हणजे मला कधीपासूनच हे बोलायचं होतं तुमच्याशी. बोलायची वेळ आली नाही असं नाही, प्रसंग येत होते, पण बोलणं जमलं नाही मला. म्हणतात ना की माणसाला मरणाचा आरसा हा आयुष्याचा खरा चेहरा दाखवतो. अगं असं अभद्र का बोलतीस बाई? अभद्र नाही सासूबाई, पण माझं लग्न झालं, मी या घरामध्ये आले, माझा संसार सुरू झाला. आता तो कसा झाला हा मुद्दा बाजूला ठेवूया आपण. पण अशा संसारामध्ये एक आशेचा किरण म्हणून सत्यजितचा जन्म झाला, मग गौरांगचा. या सगळ्यामध्ये माझं आयुष्य खूप कष्टाचं आणि विवंचनेचं गेलं. पण एक सांगू, या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभ्या राहिला. माझ्या कुठल्याही अडचणींना आईच्या मायेनं धावून आलात. सासू असून सुद्धा आईचं कर्तव्य पार पाडलं. मग आयच आहे मी तुझी. हो, आईचा हात. आणि तुम्ही माझी, तुम्ही माझी आई आहात, सासूबाई असलात तरी. हो ग बाई. आई, खरं सांगू, मी आता गोव्याला गेले होते ना, तर गोव्यातल्या सगळ्या देवळांमध्ये, सगळ्या म्हणजे सगळ्या देवळांमध्ये नवस बोलून आले मी. आई, काय झालं? अगं, तू कधी गेली होतीस गोव्याला? तू तर इथेच आहेस की. आई, अहो असं काय करताय? मी आता गेले नव्हते का गोव्याला माहेरी, आणि तुम्ही पडलात आणि गौरांगनी फोन केला मला, म्हणून धावत पळत आले मी इकडे. मी नव्हते 4 दिवस घरात. नाही ग, नाही, तू इथेच आहेस. म्हणजे मला तरी आठवत नाहीये तू गोव्याला गेल्याच.
नाही. अगं शाले, का असं काय करतेस? अगं ही आत्ता गोव्याला जाऊन नाही का आले? मला कळतच नाही तुझं. म्हणजे तुझ्या लग्नाच्या टायमाचं तुला आठवतं आणि ही आत्ता जाऊन आली ती आठवत नाही? नाही नाही आठवत आहे मला. मी प्रयत्न करते आठवायचा, पण नाही 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 आठवत आहे. असू दे, जाऊ दे. तू विचार करून करून डोक्याला ताण देऊ नकोस. होईल सगळं व्यवस्थित. हा, आठवण करा. हो आई, नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. अच्छा, म्हणजे तू सत्यजितला आज सांगणार आहेस की तू आशिषला भेटतेस? मंजिरी, मी आलेच. अहो, मी तुम्हाला अहो, मी ते तुम्हाला तू अजूनही त्या आशिषला भेटतेस? नाही, म्हणजे हो. त्याचं झालं असं की मागे मी आणि नेत्रा आम्ही देवळात गेलो होतो. तिथे मला आशिष दिसला आणि त्याची जी काही अवस्था होती ती बघून मला खरंच खूप वाईट वाटलं. माझ्या शिक्षा देण्यामुळे त्याची अशी अवस्था झालीये. तो त्याची ओळख सुद्धा विसरलाय. म्हणून मी फक्त भेटते त्याला. मी खरं सांगते, हे सगळं असंच झालंय. परमेश्वराची शपथ, बाकी काही नाही. मला तुम्हाला हे सगळं सांगायचंच होतं, पण काय? मी हे सगळं तुम्हाला सांगणारच होते. कधी? अहो, कधी? मुहूर्त शोधत होतीस सांगायला? कधी सांगणार होतीस? तसं नाही, मी तुम्हाला फोनवर सांगणार नव्हते. का? मला आई सुद्धा म्हणाला की तू आईला हे सगळं सांगितलंयस? हो, मला ही गोष्ट कुणापासून लपवायची नव्हती. आणि नंतर आई मला स्वतःहून म्हणाला सुद्धा, तुम्ही आल्यानंतर त्यात तुमच्याशी बोलतील म्हणून. पण नेमकं त्याच दिवशी त्यांचा ऍक्सिडेंट झाला. आणि मी हैदराबादला होतो म्हणून तुम्हाला हे सगळं सांगितलं नाही. पण ज्या दिवशी तो आशिष तुला देवळात भेटला त्या दिवशी तर मी इथेच होतो.
तुझ्या समोर होतो, मग त्या दिवशी तुम्हाला का नाही सांगितलंस? हे बघा, प्लीज तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. मला समजून घ्या. मी आशिषसाठी जे काय केलं ते फक्त माणुसकी म्हणून केलंय. मंजिरी, समज, गैरसमज, चूक, माफी, हे सगळे शब्द आता आपल्यामध्ये वापरून वापरून गुळगुळीत झालेले. तू किती वेळा चुकणार, किती वेळा माफी मागणार, आणि मी तुला किती वेळा माफ करणार. पण आज मला माझ्या एका प्रश्नाचं उत्तर सापडले. तुला जर उद्या कोणी असं विचारलं ना की या जगातला सगळ्यात मूर्ख पुरुष कोण आहे, तर तू उत्तर दे, या जगातला सगळ्यात मूर्ख पुरुष आहे माझा नवरा सत्यजित मुधोळकर. अहो, जगातला सगळ्यात मूर्ख पुरुष, ज्याला आपल्या बायकोबद्दल काडीचीही माहिती नसते, पण त्याला असं वाटत असतं की त्याला त्याच्या बायकोबद्दल सगळं माहिती. दरवेळी एक वेगळं सत्य त्याच्या समोर येऊन उभं राहतं आणि दरवेळी सत्यजित मुधोळकर तोंडघशी पडतो. जगातला सगळ्यात मूर्ख पुरुष. अहो